नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटकांचं आकर्षण ठरलेलं गणपतीपुळं इथं आता ड्रेस कोड लावण्याची तयारी केली जाते। मंदिर परिसरात धार्मिक वातावरण अबाधित राहावं याकरता नियमावली लागू करण्यात आली आहे आणि सध्या ती मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात लागू केली गेली आहे। मात्र येत्या 3 महिन्यांनंतर ती सक्तीची करण्यात येणार आहे। मंदिरात असभ्य वेशभूषा, तोकडे कपडे किंवा अनुचित वर्तनास बंदी घालण्यात आलेली आहे। धार्मिक स्थळाचं पावित्र्य जपण्याकरता हे पाऊल उचललं गेलंय असं गणपतीपुळ्याच्या ट्रस्टनं सांगितलं। गणपतीपुळे मंदिरात आता ड्रेस कोड बाबत नियमावली लावण्यात आलेली आहे। या ठिकाणी भाविकांनी येताना शॉर्ट कपडे घालून येऊ नये असं देखील त्यावर उल्लेख करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण हा बोर्ड पाहू शकतो। या ठिकाणी नियमावली जी आहे ती आता लावण्यात आलेली आहे। येणाऱ्या भाविकांनी या नियमावलीप्रमाणे भविष्यात मंदिरात यायचं आहे तर त्यांना मंदिरात दर्शन मिळणार आहे। शॉर्ट कपडे घालू नये किंवा मिडी स्कर्ट घालू नये अशा प्रकारची या ठिकाणी नियमावली लागू करण्यात आली आहे। कारण देवाचं श्रद्धास्थान असल्यामुळे अशा प्रकारचे कपडे घालून मंदिरात येऊ नये, त्यामुळे पावित्र्य राखण्यासाठी या पद्धतीने ही नियमावली करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काही काय सांगाल, गणपतीपुळा मंदिरात आता नियमावली ड्रेस कोडची नियमावली लावण्यात आलेली आहे, एकंदरीत काय कसं वाटतं ही नियमावली, काय सांगाल एकंदरीत? लावलेली आहे नियमावली, ती चांगलीच आहे। असं प्रत्येक मंदिरात केलं पाहिजे आणि हे असं नाही का म्हणजे यूज नाहीच केलं पाहिजे मंदिरात येताना वगैरे। असं हिंदू धर्म आपला आपण जपला पाहिजे आणि देवळांचं पावित्र्य राखलं पाहिजे। नक्कीच। तर या ताईने सांगितलं हिंदू धर्म जपला पाहिजे, देवळांचं पावित्र्य राखलं पाहिजे। ताई, तुम्ही काय सांगाल, ही जी ड्रेस कोड बंदी लागू केलेली आहे, पूर्ण ड्रेस घालून मंदिर जाऊ, कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत या नियमाचं? नाही, ते योग्यच आहे। आपल्या हिंदू धर्मासाठी पण चांगले आहे आणि आपण इथे येतोय तो श्रीच्या दर्शनासाठी येतोय, तर दर्शन घेताना आपलं पावित्र्य जपलं पाहिजे आपण। त्यामुळं येथे येताना शॉर्ट्स वगैरे वापरू नये, आपण दर्शनासाठी येतोय तर गणपतीचे दर्शनाने व्यवस्थित घ्यावं। नक्कीच। तर भाविकांनी देखील या नियमावलीचं स्वागत केलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर ही नियमावली योग्यच असल्याचं भाविकांचं देखील म्हणणं आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। मुंबईहून सध्या कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची प्रचंड गर्दी आहे, पण वाटेत खड्ड्यांचं विघ्न आहे। रेल्वेने कोकण गाठणाऱ्या गणेश भक्तांना दिवा स्टेशनवर तासनतास रांग लावावी लागते, परिणामी गणेश भक्तांना मनस्ताप सहन करावा लागतोय। गणेश भक्तांनी कोकणात जाण्यासाठी दिवा रेल्वे स्टेशनवर गर्दी केली। कोकणात जाण्यासाठी दिवा स्टेशनवरून जास्त गाड्या सुटतात, त्यामुळे या स्टेशनवर मोठी गर्दी होते। मात्र गाड्या जास्त असल्या तरी प्रवासी त्यापेक्षा जास्त आहेत, परिणामी गणेशोत्सवात तब्बल 12 तास आधीच रांग लावावी लागते। कोकणात जाणाऱ्या गाड्यांची माहिती जाणून घेऊया। यंदा गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 20 रेल्वे गाड्या सोडल्या। 20 रेल्वेच्या 350 फेऱ्या कोकणात होणार आहेत। रोज 10 रेल्वे कोकणात जाणार आहेत, तर 10 रेल्वे आठवड्याला सोडल्या जाणार आहेत। तर दुसरीकडे बाय रोड कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केलाय। महाडमध्ये शरद पवारांच्या पक्षानं आंदोलन केलं। खड्ड्यांमध्ये कोंबड्या सोडून आणि खड्ड्यात झोपून नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्याचे एवढे प्रचंड खड्डे आहेत, ते खड्डे दिसतच नाहीत। आता पाऊस पण प्रचंड आहे, ते खड्डे कुठे गाडी चालवावी हा प्रश्न आहे। म्हणजे खड्ड्यामध्ये रस्ता शोधावा लागतोय अशी परिस्थिती कंडिशन झालेली आहे। म्हणजे मला वाटतं कोकणवासियांच्या जीवावर उठलेले हे सरकार आहे असं मला वाटतंय। आम्ही 2 दिवस अगोदर प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं की आम्ही या पद्धतीची स्पर्धा भरवत आहोत। प्रशासनाने आमच्या या प्रश्नाकडे कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने लक्ष न देता केवळ आपलं सगळं पाप झाकण्यासाठी 2 दिवसात रातोरात जे काही खड्डे होते त्याच्यामध्ये माती, खडी आणि जे काही तत्सम वस्तू त्या टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाने प्रयत्न केलेला आहे।
हे 42 लाख मग गेले कुठं? आणि हा प्रशासन हे मनमानी पद्धतीने काम चालू आहे. राष्ट्र खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला जास्त वेळ लागत असल्यानं गणेश भक्तांनी संताप व्यक्त केलाय. रस्त्याची दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे. भरपूर खड्डे वगैरे आहेत, भरपूर त्रास झाला आम्हाला. कोकणात दरवर्षी भाविक गणेशोत्सवासाठी भक्तिभावानं जातात, मात्र दरवर्षी त्यांच्या मार्गात अडचणी येतात. किमान पुढच्या वर्षी तरी भक्तांना प्रशासनानं सुविधा द्याव्यात अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर ठाणे ते गुहागर अशी गणेश भक्तांकरता मोफत एसटी सेवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सोडण्यात आली होती. याबद्दल कोकणातील भाविकांनी शिंदेंचे आभार मानले. पण 6 तासांचा प्रवास 12 तासांवर गेला. प्रवासी त्यामुळे कुठेतरी नाराज झाले. ठाणा ते गुहागर अशी एसटी सोडण्यात आली. शिंदेंनी याची तरतूद केली होती, कारण कोकणवासियांना, ठाण्यातल्या कोकणवासियांना थोडा दिलासा मिळावा म्हणून. पण 6 तासाचा प्रवास 12 तास झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, त्यात खड्डे, यामुळे हा प्रवास लांबला म्हणून थोडेसे कोकणवासियां नाराज झाले. यावर्षी गणेश उत्सवाच्या आगमनासाठी आतुरता झालाय, त्याबद्दल या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व कोकणवासियांसाठी मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो. अतिशय आनंदात, उत्साहात आम्ही या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि आमच्या घरी कोकणात या गणेश उत्सवासाठी आलो आहोत. प्रवास आमचा सगळ्यांचा चांगलाच झालेला आहे. थोडंफार ट्रॅफिक भेटलं आणि आम्ही थांबलो होतो, त्यामुळे आम्हाला लेट झालं जरा, पण त्या दृष्टिकोनातून हे प्रवास मस्त झालेला आहे. मुंबईतल्या भुयारी मेट्रोतूनही गणपती बाप्पाचं आगमन झालं. मुंबईतील खड्ड्यांच्या साम्राज्याला कंटाळून गणेश भक्तांनी थेट मुंबई मेट्रोच्या भुयारी लाईनचा म्हणजे ॲक्वा लाईनचा वापर केला आणि बाप्पाला घरी नेलं. पश्चिम द्रुतगती मार्गावरती अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे प्रभादेवीतून थेट अंधेरीपर्यंत गणपती बाप्पांनी मेट्रोनं प्रवास केला. गोदावरी